बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल 2 एप्रिल 2025 आणि आज 3 एप्रिलच्या पहाटे बहुतांश भागामध्ये जोराचा वारा आणि हलकासा पाऊससुद्धा झालेला आहे। हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस असून 2 ठिकाणी गारपीटसुद्धा झाल्याचं दिसून येते। याचा प्राथमिक अहवाल आपण क्षेत्रीय पातळीवरून घेतलेला असून एकूण 8 तालुक्यांमध्ये 166 गावं बाधित झालेली असून साधारणतः 4182 हेक्टर इतक्या क्षेत्रावरील मका, आंबा या पिकांचं, कांदा आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालेलं आहे। आणि या नुकसानीच्या अनुषंगाने पंचनाम्याचे आदेश जे आहेत ते माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि आपल्या स्तरावरून ते देण्यात आलेले, ते लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्यात येतील। आज सकाळी अचानक 6:30-7च्या दरम्यान जो अवकाळी पाऊस झाला ते शेतकऱ्याचं ज्वारी, मका, आंबा, कांदा बीज आणि थोडंफार प्रमाणात गहू, जी मागच्या पेरणीची गहू आणि हरभरा चना होता, तर त्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे। शासनाकडे काय मागणी आणि शासनाने त्वरित याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत लवकरात लवकर करावी। तुमच्या शेतामध्ये काय उभं आहे, काय नुकसान झालं? आमचा ज्वारी होती आणि चना, मक्का, त्यात कांदा बीज आहे आणि मोठ्या प्रमाणात आंब्याचे काही झाडं लावलेले आम्ही घरच्या करता, तर त्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।